Cancer Healer Center, a new beginning. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य. गंगा साफ होणार असं राजीव गांधींपासून ऐकतोय. नांदगावकरांनी आणलेल्या गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत निषेध मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी. बारामतीच्या निषेध मोर्चात युगेंद्र पवार सहभागी. देशमुखांच्या हत्येत दोषी असतील तर धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस. मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू. आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं बीडमधील शिरूर कासार बंदची हाक. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, तर सोलापूरच्या सांगोल्यातही बंदची हाक. आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी. मी सर्वांच्याच संपर्कात, भाजपच्या संपर्कात आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर. मला फक्त ओबीसींचे नाही, सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण. कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल. संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान. पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव आहुजाची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी. गौरवसह मित्र भागेश ओसवालला आज कोर्टात हजर करणार. गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण. कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं समोर. सूत्रांची माहिती. भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं. बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स असल्याची माहिती. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही. मेळाव्यातून राज ठाकरेंचा इशारा. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य. सूत्रांची माहिती. रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं. केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं. उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार. कसारा स्थानकात आजही ब्लॉक. उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानात सातत्यानं वाढ. आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताला संधी, तर न्यूझीलंड पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार. दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी निर्णायक ठरणार. भारत 4 तर न्यूझीलंड 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता. दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार. शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाची नोटीस. पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत 30 दिवसात बाजू मांडण्याचे निर्देश. Cancer Healer Center, a new beginning.